निवडणुकांना लोकशाहीचा आत्मा म्हटलं जातं. निवडणुकांची प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्याचं काम निवडणूक आयोगाकडे असतं. पण बऱ्याच राजकीय पक्षांकडून सातत्यानं निवडणूक आयोगावर टीका केली जाते. मतदारांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान, मतदार याद्यांमधील वाढलेली नावं, एकसारखे मतदान कार्ड नंबर यावरून विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर आरोप केलेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये आणखी पारदर्शकता आणण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगानं मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा. मतदान कार्डशी आधार कार्ड लिंक केल्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळं आगामी काळात पॅन कार्ड प्रमाणेच मतदान कार्डही आधार कार्डशी लिंक करावं लागू शकतं. मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करण्याबाबत निवडणूक आयोगाचा निर्णय काय आहे? मतदार कार्डशी आधार कार्ड लिंक केल्यावर बोगस मतदारांना आळा बसणार का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार 18 मार्च 2025ला निवडणूक आयोग, केंद्रीय गृह मंत्रालय, विधी विभाग, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसंच UIDAIच्या अधिकाऱ्यांमध्ये एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मतदार कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. या बैठकीमध्ये आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्यासाठीच्या कायदेशीर गोष्टींची चर्चा तसंच त्याचे फायदे आणि तोट्यांवर चर्चा झाली. गेल्या काही निवडणुकांपासून विविध पक्षांकडून अनियमित मतदार याद्या यावरून निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली जाते. तसंच निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत असल्याचा आरोपही काही पक्षांकडून सातत्यानं करण्यात येतो. अलीकडेच बनावट मतदार कार्डावरून तृणमूल काँग्रेसनं आरोप केले होते. एकाच इपिक नंबरचे मतदान कार्ड वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांकडे आढळून आली होती. इपिक नंबर म्हणजे मतदार कार्डावरचा 10 आकडी युनिक नंबर असतो. त्यामुळं भाजपच्या फायद्यासाठी निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला होता. तेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाच मुद्दा लोकसभेच्या अधिवेशनामध्ये उपस्थित केला होता. यावर काही राज्यांच्या मुख्य मतदार अधिकाऱ्यांकडून इपिक नंबर्स गोळा करताना चुकीच्या पद्धतीनं अल्फा न्यूमरिक सिक्वेन्सचा वापर करण्यात आला होता. त्यामुळं बऱ्याच मतदार कार्ड्सवर एकसारखा इपिक नंबर आला होता. पण याचा अर्थ तो मतदार बनावट आहे असा होत नाही. कारण मतदार कार्डवरचं मतदारसंघाचं नाव, पोलिंग स्टेशनचं नाव या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात असं स्पष्टीकरण त्यावेळी निवडणूक आयोगानं दिलं होतं. पण निवडणूक आयोगाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळं निवडणूक आयोगानं मतदार कार्ड आधारशी जोडण्याचा निर्णय घेतल्याचं आता बोललं जातंय. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी लवकरच UIDAI आणि निवडणूक आयोगाच्या टेक्निकल टीममध्ये चर्चा होणार असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. आता प्रश्न हा आहे की हे खरंच करणं शक्य आहे का? तर निवडणूक आयोगाच्या प्रेस नोटनुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम 326 आणि कलम 326 अ नुसार लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 23(4), कलम 23(5), कलम 23(6) अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने 177/223 या रिट पिटिशनचा अर्थ लावला होता. त्या अर्थाच्या अनुषंगानं हा निर्णय घेण्यात आल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. म्हणजेच यासाठी निवडणूक आयोगाकडून सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा दाखला देण्यात आलाय. त्या बाबतीत पुढील धोरण आखण्यासाठी तज्ज्ञांसोबत सल्लामसलत सुरू केली जाणार आहे. त्यामध्ये टेक्निकल एक्सपर्टचा समावेश असेल असंही आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलंय. सध्या निवडणूक आयोगाकडे जवळपास 60 कोटी मतदारांचा आधार कार्डचा डेटा आहे, जो मतदारांनी स्वतःहून निवडणूक आयोगासोबत शेअर केलेला आहे. पण हा डेटा निवडणूक आयोगाकडून त्या मतदारांच्या मतदार कार्डशी लिंक करण्यात आलेला नाही. त्यामुळं जो डेटा आधीच निवडणूक आयोगाकडे आहे तो डेटा लवकरात लवकर मतदार कार्डशी लिंक करण्याचं काम आता सुरू करण्यात येणार असल्याचं बोललं जातंय. आता हे झालं आयोगाकडे आधीच असलेल्या मतदारांच्या डेटाबद्दल. पण बाकीच्या मतदारांचा डेटा आयोग कसा लिंक करणार? पॅन कार्ड प्रमाणेच मतदार कार्डही आधार कार्डला लिंक करणं कंपल्सरी असणार का? असे काही प्रश्न आता निर्माण होतात. त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात. आधार कार्ड मतदार कार्डला लिंक करणं कंपल्सरी आहे का? तर नवीन मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाला फॉर्म 6B भरून द्यावा लागतो. या फॉर्म 6B मध्ये आता सुधारणा होण्याची शक्यता आहे. सध्या फॉर्म 6B मध्ये आधार नंबर न देण्याचं ऑप्शन नाहीये. सध्या फक्त त्यामध्ये 2च ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे आधार नंबर देण्याचा, तर दुसरा ऑप्शन मी आधारची माहिती देऊ शकत नाही कारण माझ्याकडे आधार कार्ड नाही असा आहे. या दोनपैकी एक ऑप्शन सध्या फॉर्म 6B मध्ये निवडावा लागतो. तर आता या दुसऱ्या नियमामध्ये बदल करून
12 अंकी आधार नंबर न देण्याचं कारण स्पष्ट करावं लागणार आहे. आधार नंबर देणं किंवा न देणं हे ऐच्छिक असणार आहे अशी माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे. त्यासाठी विधी मंत्रालय एक गॅजेट नोटिफिकेशन जारी करून आधार नंबर शेअर करणं ऐच्छिक आहे की नाही ते स्पष्ट करणार असल्याचं बोललं जातंय. पण मतदार कार्ड आधारला लिंक केल्यामुळं आपला सगळा डेटा शेअर होण्याची भीतीही व्यक्त केली जाते. पण त्याबाबतही आयोगानं स्पष्टीकरण दिलं आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून गोपनीयतेच्या मुद्द्यांची विशेष काळजी घेतली जाणार असल्याचं आश्वासन निवडणूक आयोगानं दिलं आहे. आधार क्रमांक पूर्णपणे सुरक्षित एन्क्रिप्टेड म्हणजेच कोडेड ठेवला जाईल. त्यामुळं मतदारांच्या पर्सनल डेटाला कसलाही धोका राहणार नाही. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी आधार क्रमांक दाखवला जाणार नाही. त्यामुळं माहिती लीक होण्याची शक्यता नाही. तसंच ही माहिती फक्त निवडणूक आयोगाच्या मर्यादित कामांसाठीच वापरण्यात येणार आहे. यामुळं नागरिकांची गोपनीयता आणि सुरक्षा कायम राहील असं आयोगानं स्पष्ट केलंय. पण आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक केल्यानं फायदा काय होणार? तर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार मतदार कार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यामुळं मतदार यादीतील डुप्लिकेट आणि बोगस नावं काढून टाकता येतील. काही लोकांकडे एकाहून अधिक मतदार ओळखपत्र असू शकतात. त्यामुळं ते 2 ठिकाणी मतदान करू शकतात. मतदार आणि आधार कार्ड लिंक केल्यामुळं ही गोष्ट टाळता येईल. एका व्यक्तीकडे फक्त एकच मतदार ओळखपत्र राहील, ज्यामुळं बोगस मतदान रोखता येईल. तसंच मतदाराचं नाव, पत्ता, जन्मतारीख अशा माहितीतील विसंगतीही दूर करता येतील. त्यामुळं प्रत्येक व्यक्तीकडून फक्त एकदाच मतदान होऊन निवडणुकीमध्ये गैरप्रकार होणार नाही. तसंच मतदार यादीतील छेडछाड बंद होऊन पारदर्शक, सुरक्षित आणि निष्पक्ष निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा उद्देशही साध्य करता येईल असं आयोगाचं म्हणणं आहे. आता मतदार कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर काय होणार? मतदान करणं हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळं जर मतदारांनी मतदार कार्ड आधारशी लिंक केलं नाही तरी मतदार यादीतून अशा मतदारांचं नाव वगळलं जाणार नाही. फक्त अशा मतदारांना फॉर्म 6B मध्ये आधार कार्ड लिंक न करण्यामागचं कारण द्यावं लागणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं की आधार लिंक करणं हे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तर सर्वोच्च न्यायालयानेही यावर निर्णय देताना आधार लिंक करण्याची सक्ती न करता ते व्यक्तीच्या इच्छेनुसार केलं पाहिजे असं म्हटलं होतं. आधारचा वापर सध्या फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्था म्हणजेच PDS आणि LPG सबसिडी सारख्या काही कल्याणकारी योजनांसाठीच करता येऊ शकतो. त्यामुळं ही लिंक करण्याची प्रक्रिया कंपल्सरी होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. आता आधार कार्ड आणि मतदार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस या वर्षातल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी सुरू करण्यात येणार आहे. त्या संदर्भात लवकरच निवडणूक आयोग सर्व तपशील जारी करणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? यामुळे खरंच बोगस मतदान बंद होईल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.